शुद्ध देशी गाईचं A2 घी आहे। हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग, नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? आय होप सो सगळे छान असाल। आपल्या चॅनलच्या एका नवीन व्लॉगमध्ये मी अनामिका तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते। सकाळची वेळ आहे, सकाळी उठलेली आहे मी आणि मी शुगरसाठी हा ज्यूस घेते बघा। जवळपास 1 महिना होत आला हा ज्यूस घेते। सोहमनं आमच्या मला सजेस्ट केलेला हा कपिवाचा आहे आणि याच्यामध्ये आहे कारलं, गुडमार आणि कुटकी असं याचं मिश्रण आहे। खूप कडू आहे, इतका कडू आहे ना की काय सांगू आता तुम्हाला, पण नाईलाज आहे। असे मी बऱ्यापैकी घ्यायच्या आधी पण ज्यूस असं पण आवळ्याचा म्हणा किंवा ॲलोवेरा म्हणा, कुठला तर ज्यूस सकाळी माझा असायचाच। आता हा घ्यायला लागले, काय करणार आता, बघू किती फरक पडतो आहे ह्यानं। म्हणावं तसं हा आहे, म्हणजे बऱ्यापैकी आहे, म्हणजे जेवढी माझी शुगर आधी होती त्यापेक्षा बऱ्यापैकी आता कमी आलेली आहे। फक्त मला पायांचा जो नर्व्स डॅमेज झालेले आहेत माझ्या, तो थोडासा त्रास आहेच मला अजून। बघू काय होतं आहे, अजून जायचं आहे मला हॉस्पिटलला। 1-2 दिवसात मी हॉस्पिटलला पण जाणार आहे। तर हा ज्यूस कसा घ्यायचा, सकाळी उपाशी पोटी की नाही 30 ml ज्यूस घ्यायचा आणि 30 ml त्याच्यामध्ये पाणी घालायचं आणि उपाशी पोटी प्यायचा आणि अर्धा तास काहीच खायचं नाही। बऱ्यापैकी शुगर लेवल कमी येते, पण मी हा रोज घेत नाही। 2-3 दिवस हा ज्यूस घेते आणि 2-3 दिवस असं आपलं मेथी दाणा वगैरे असं घेते, म्हणजे आलटून पालटून घेते, एकसारखंच तेच घेत नाही आहे। आणि मंडळी आता मी आज मस्त असा ब्रेकफास्ट बनवणार आहे, माझ्यासाठी काहीतरी वेगळं बनवणार आहे आणि म्हणजे तुम्हाला दाखवणारच आहे मी। त्याच्यात एकाच पदार्थामधून दुसरा पदार्थ कसा बनवायचा ते दाखवते आहे, कारण की काय होतं आहे सगळ्यांसाठी एक आणि आपल्यासाठी एक असं बनवायचं म्हटलं तर खूप वेळ लागतो, मग ते खूप ते हेक्टिक होतं सकाळी एकतर, आणि गरमीत खूप कंटाळा येतो तसं काही करायला। मग मी रात्री की नाही त्यांच्यासाठी रवा भिजत घातला होता दह्यामध्ये आप्पे बनवण्यासाठी, आणि त्याच्यापासूनच मी माझ्यासाठी धिरडे बनवणार आहे। तर मी काय केलं, थोडासा रवा घेतला आहे, म्हणजे हा जे मिश्रण भिजत घातलं होतं ना तेच घेतलेलं आहे मिश्रण। एका कामात दुसरं काम करणार आहे मी, म्हणजे की नाही सोपं होऊन जातं आणि थोडंसं ते आंबटपणा ॲक्च्युली दह्यामध्येच हे दह्याचे धिरडे बनवणार आहे। धिरड्यामध्ये काही विशेष नाही घालणार नाही आहे, मला अगदी असं कांदा कोथिंबीर असं वगैरे घातलेली धिरडी आवडत नाहीत, त्याच्यामुळे तुम्ही तांदळाचं पीठ पण घालून वापरू शकता। मी थोडंसं अगदी 1-2 चमचे तांदळाचं पीठ घातलेलं आहे, बेसन पण थोडा 1 चमचा घातलं ना तर खूप छान स्वाद येतो। तुम्हाला हवा असेल तर याच्यामध्ये लसूण पण घालू शकताय किंवा कांदा घालू शकताय, कोथिंबीर घालू शकताय, जिरं थोडं असं पण घातलं ना तर खूप छान टेस्ट येते। आणि ह्याची जी आपलं नाचण्याचं पीठ असतं ना त्याचे छान असे घावणं पण होतात बरं का। घावणं पण सेम अशीच बनवायची, तुम्हाला तर दह्यामध्ये भिजवायचं असेल तर पीठ दह्यामध्ये पण भिजू शकता। कधीतरी एखाद्या दुसऱ्या ब्लॉगमध्ये मी घावणं कशी बनवायची नाचणीच्या पिठाची ते शेअर करेन, पण आज दाखवते मी तुम्हाला धिरडी। ही जी रवा वापरला आहे मी दह्यामध्ये भिजवलेला, थोडंसं नाचणीचं पीठ आणि थोडंसं तांदळाचं पीठ घातलं आहे, आणि बेसन हवं असेल तर तुम्ही 1-2 चमचे घालू शकता। याच्यात मीठ घालायचं आणि अगदी सरसरीत पीठ भिजवून घ्यायचं, खूप असं पातळ करायचं नाही, कारण की धिरडी आहेत हे काय घावणं नाही आहेत। घावण्यासाठी कसं आपल्याला पातळ पीठ लागतं, तसं नाही करायचं। धिरडी म्हणजे थोडंसं दाड असं थिक प्रमाण पाहिजे आपल्याला। तर बघू शकताय तुम्ही, दाखवलंच आहे मी तुम्हाला। आणि काय करायचं आहे, हे असं भिजून झाल्यानंतर 5 मिनटं ह्याला झाकून ठेवायचं। पण मंडळी काय झालं माहिती आहे का, ह्याच्यामध्ये जो रवा होता ना तो खूप असा जाडसर रवा होता, त्याच्यामुळे मी काय केलं एकदा मिक्सरमध्ये बारीक फिरवून घेतलं, म्हणजे धिरडं घालायला बरं पडते। रवा होता तो खूपच जाड होता, डीमार्टचा रवा होता, मी मागच्या वेळेला आणलेला, थोडा जाड वाटला मला, आत्ता पण वाटत होता, त्यामुळे मग ते मिक्सरला फिरवून घेतल्यामुळे चांगली त्याची कन्सिस्टन्सी झालेली आहे। आणि कन्सिस्टन्सी कशी आहे तुम्ही बघू शकता, अगदी मस्तच, म्हणजे अशा प्रकारे आपल्याला ही कन्सिस्टन्सी पाहिजे। आता याला झाकून ठेवूया आणि आप्प्याची तयारी करून घेऊया। इकडं मीठ घातलंय, आता बघा आप्प्यासाठी मी कांदा आणि त्याच्यामध्येच मिरची घातलेली आहे आणि मिक्सरला फिरवून घेणार आहे। आज पण रवा जाड आहे आणि असंही मी नेहमी मिक्सरला हे आप्पे करताना फिरवून घेते, कारण रव्याचे आप्पे आहे ते। आणि नारळ आणले होते बघा गावाकडून, खूपच सुकले आणि त्याची शेंडी काढता येत नव्हती, खुरप्याचा वापर करून त्याच्या साईडचं हे मी केलेलं आहे असं मोकळं, आणि मग त्याचं सालं काढून घेतली। मुंबईला बरं असते आपल्या इकडं नारळ सोललेला मिळतो, त्यामुळे जास्त काही असं डोकं लावायला लागत नाही। पण हा नारळ थोडासाच ओला होता आतमध्ये, जास्त नाही, थोडे सुकले असे 2-3, मग मी सुकलेले पण की नाही असे कट करून त्याचे नारळ काढून ठेवलेत।
पावसाळ्यात आपल्याला सुकं खोबरं वगैरे कशामध्ये पण वापरता येते. ॲक्च्युली आमच्याकडे नॉनव्हेज जास्त बनत नाही, त्याच्यामुळं खोबरं वगैरे जास्त असं विशेष काय लागत नाही. आणि आम्ही दोघं असतो तेव्हा तर काय मग विचारूच नका. तेव्हा तर खूप कमी स्वयंपाक झालेला आहे. हल्ली भूक खूप कमी झालेली आहे आमची, माझी पण आणि ह्यांची पण. त्यामुळे स्वयंपाक हा खूपच कमी बनतोय. बघा नारळ असं तोडून घेतलेला आहे मी, पण आतमध्ये पण नारळ असं म्हणजे सुकलेलाच होता. पण कट करून बघितलं तर थोडंसं म्हणजे चटणीच्या लायक होता. असं पण नाही की एकदमच कोरडा आहे आणि चटणी काही चांगली लागणार नाही. चला मंडळी, डाळ फोडून झालेला आहे. मस्त सांबर बनवूया झटपट. मी डाळ शिजवून घेतलेली होती आणि ॲक्च्युली शिजवून घेतली होती म्हणजे काय झालं, रात्री की नाही मी वरण करायसाठी तुरीची डाळ लावली आणि सगळे नंतर म्हणायला लागले, डॉलू पण आणि ह्यांनी पण, आम्हाला वरण खायचं नाही. मग तेव्हा रात्री केलेली डाळ मी आज पहिल्यांदाच वापरते, म्हणजे शिळी डाळ वापरते. पण ती चांगलीच होती, फ्रीजमध्ये मी लगेच ठेवून दिली आणि मग आज सकाळी त्याचं सांबार बनवणार आहे. धिरड्याबरोबर किंवा आप्याबरोबर ह्यांना खावा असं मी सांगितलं आहे, कारण की त्यांनीच ठेवलं तर ते त्यांना खायलाच लागणार आहे, नाईलाज आहे त्यांचा. मस्त इकडे चटणीला फोडणी घालून घेतलेली आहे मी, खोबऱ्याची चटणीला, आणि आप्यांवरती पण जिरं, मोहरी, हिंग असं कढीपत्ता असं वगैरे सगळं घालून व्यवस्थित फोडणी घालून घेतलेली आहे. आणि ही मिरची घातली. मला ही जी काश्मीरी मिरची असते ना ती मस्त आवडते चटणीमधली. तुम्ही बघू शकता ह्या गावाकडून आणलेल्या होत्या मी मिरच्या, फोडणीसाठी वगैरे अशा वापरता येतात. आणि एक मिरची मी आता काढून घेतले कारण मला सांबर पण बनवायचं आहे. सांबरसाठी काय विशेष नाही, आपली डाळ बनवतो ना नॉर्मल आपण तसंच बनवलं, थोडंसं फक्त सांबर मसाला घातला इतकंच. जिरं, मोहरी आणि एक थोडंसं मिरची घातलेली आहे. मिरचीनं पण चांगली टेस्ट येते कधी पण सांबरला. मी ओली मिरची घालायची बरं का सांबरमध्ये. थोडंसं लसूण घातलेला आहे, कांदा घातलेला आहे आणि आता ह्याच्यामध्ये आमचं कोल्हापुरी लाल तिखट, थोडंसं हळद, थोडंसं सांबर मसाला असं घालून उकळून घेणार आहे. ह्याच्यामध्ये काही भाज्या वगैरे काही घातलेल्या नाही आहेत मी, कारण की हा ऐन वेळेला ठरलेला प्लॅन आहे सांबर करण्याचा. आणि त्या बाजूचा घास काय माहिती पेटतच नव्हता, म्हणून मग त्या माचीच्या काडीने पेटवून घेतला आहे. चांगले असं गरम करून घेतलं हे आप्पेपात्र. आणि कुणाला माहिती नसेल तर तुम्हाला सांगते, हे माझ्याकडे आप्पेपात्र कास्ट आयरनचं आप्पेपात्र मी कोल्हापुरातून आणलेलं आहे, माधवा रोडवरून. आणि ह्याच्यामध्ये बऱ्याच वेळा आप्पे केले, ते तुम्हाला मी दाखवलेलेच आहेत. फार सुंदर होतात आप्पे बरं का. आणि ह्या तव्यावरती धिरडं घालताना मला तुम्हाला दाखवताच आलं नाही, कारण क्लिपच घेतली गेली नाही माझ्याकडून ती. काय विशेष नाही, फक्त चांगला तवा गरम केला असा कडकडीत आणि चांगलं तेल लावून घेतलं, कांद्याने तेल लावून घेतलं आहे आणि त्याच्यावरती धिरडं घातलेलं आहे. आणि मस्त असे जाळीदार धिरडी पण झालेली आहेत आणि जाळीदार आप्पे पण झालेले आहेत. खूप छान असा ब्रेकफास्ट झालेला आहे आजचा आमचा. म्हणजे माझं एक काम झालं आहे आणि डॉलूचं आणि ह्यांचं एक काम झालेलं आहे. म्हणजे वेगळं काही मला असं करायला लागलेलं नाही, म्हणजे त्यांच्यासाठी वेगळा आणि माझ्यासाठी वेगळा. चला मंडळी, तुम्हाला दाखवते मी आता धिरड्याला कशी छानशी जाळी सुटलेली आहे. अगदी बघू शकताय, मस्त असं जाळीदार धिरडी आणि त्याच्याबरोबर चटणी. तर तुम्ही म्हणाल नेहमी मी आप्पे, डोसे हे सगळं काही बनवते, तर यार सकाळी नाश्त्याला काय बनवणार आहे आपण, तेच बनवू शकतो ना. तर बघू शकताय मस्त दोन्ही बाजून माझे टम्म फुगलेले असे आप्पे बनलेले आहेत. आणि माझ्यासाठी फक्त मी 4च धिरडी केलेली आणि जाळीदार धिरडी छान झालेली. आणि तुम्ही एकदा ही नक्की रेसिपी ट्राय करा. आणि आमची गायू ना, मी तिचं सामान सगळं पॅक करून ठेवलेलं, तर दुपारी तिनं सगळं काढलं आणि म्हणते की माझं मी पॅक करते, मला जे जे माहिती आहे ते सगळं पॅकिंग कसं कसं ठेवलेलं आहे ते मला माहिती पाहिजे, म्हणून तिनं सगळं काढून ठेवलं आहे. आणि मी तिचं सगळं धुवून सगळं पॅक करून ठेवलं होतं, म्हणजे तिला इथं नाही लागणार ते सगळं व्यवस्थित घालून ठेवलेलं. हा तिचा युनिफॉर्म आहे. पण कशाचं काय करते का ती मुलं आजकालची, काय सांगितलेलं काम करतात का वेळेवर. अर्धवट केलं तिनं, पॅक काही केलं नाही. नंतर मला असंच भरून ठेवायला लागलं, बोलली की उद्या करते मी परत. तर मंडळी, मी ना एक ऑनलाईन तूप ऑर्डर केलं होतं, शुद्ध देशी गाईचं A2 घी आहे. आणि हे तूप मी फेसबुकवरती एक नवीन ॲप आहे त्याच्यावरती बघितलेलं आणि त्याचा खूप चांगला रिव्ह्यू आहे. तर शुद्धमच ना गडलो, शुद्धमच आहे. त्यामुळे त्यांचं नाव सांगते तुम्हाला काय आहे. हां सांगते, त्यांचं नाव आहे, त्यांची एक ॲप आहे शुद्धम ऑर्गॅनिक म्हणून. प्युअर A2 घी आहे आणि साहिवाल गाई आहेत त्यांच्याकडं. आणि छान आहे हे तूप. आता जस्ट पार्सल आलेलं आहे मी. आणि सध्या त्यांची ऑफर चालू आहे, 1290 रुपये लिटर आहे. म्हणजे ॲक्च्युली तसं तर आपण घ्यायला गेलो, आता हे त्यांची ऑफर संपली तर 2000 रुपये 1 किलो तूप आहे त्यांचं. आणि आता सध्या त्यांची ऑफर असल्यामुळं 1290 रुपये 1 किलो तूप आहे. आणि मी मागवले पहिल्यांदाच त्यांच्याकडून. नंतर आम्ही हरियाणावरून मागवायचो किंवा एकदा मी
ॲमेझॉनवर पण एक घेतलेलं, ते पण चांगलं होतं. आणि पण कसं A2ची खात्री असली पाहिजे आपल्याला, त्याच्यामुळं मी हे मागवल्याचे. रिव्ह्यू खूप चांगले आहेत आणि त्यांचे त्यांनी दाखवलेलं आहे ते कसं बनवतात किंवा काय वगैरे. तर आता ओपन करून बघूया आपण कसं आहे. हो तूप आलं बघा. ॲक्च्युली त्यांचं हे 4 किलोचं पॅकिंग आहे आणि मी मागवलं होतं 3 किलो. असं पॅकिंग आहे. पॅकेजिंग पण छान आहे. कधी दोरीनं रॅप वगैरे करून दिलं. शुद्धम ऑर्गॅनिक कावगी A2 आहे. बघू आता 3 किलो दिले ना. 3 किलो आहे. एक आपण ओपन करून बघूया. बॉक्स जरा ठेव. पॅकिंग पण मस्त आहे अगदी, म्हणजे अगदी व्यवस्थित पॅकिंग आहे. अजिबात कुठं तोडफोड झालेली नाही आहे. मला दाखवते खोलून एक बाजूला मोकळी ठेवली होती. 4चं पॅकिंग आहे ते. चमचा ना तुमच्यासमोर आता ओपन करणार आहे. मस्त वास पण सर तरी छान आहे. हा खरंच खूप छान आहे. आणि प्युअर इकडपर्यंत असायला ग त्याचा. छान आहे तो. एकदम भारी याचे रिव्ह्यू होते म्हणून मी मागवलं आहे. बऱ्याच लोकांचा आहे. माझा पहिलाच अनुभव आहे. बघते हे वापरून कसं आहे. साहिवाल गाईचं आहे. तर आधी आम्ही ह्या तुपाचा देवाला दिवा लावतो आणि मग वापरायला घेऊ. आणताय दिवा तर घेऊन जावा. हे मागून बघा तुम्ही पण. आणि डिलिव्हरी पण लवकर आहे, लगेच येते डिलिव्हरी पण. तुम्ही चांगलं आहे. ऑनलाईन पेमेंट आहे, कॅश ऑन डिलिव्हरी नाही आहे. वरती वाचत नाही, हे होत नाही ना, मग पेटत नाही ना ते. खरंच खूप छान आहे. एकदम प्युअर. आणि मंडळी अशा प्रकारे माझ्याकडे गेली काचेच्या भरण्या होतात. म्हणजे आमच्याकडे हे तूप असं बरण्यामधून येतं काचेचे. त्याच्यामुळे जेवढ्या पण माझ्याकडे बरण्या आहेत त्या सगळ्या माझ्या तुपाच्या बरण्या आहेत. खूप वर्षापासून आम्ही हेच तूप वापरतो. म्हणजे शुद्ध गाईचं A2 तूप वापरतो. त्याच्यामुळे दूध पण वापरायचं, पण हल्ली दूधच मिळणं झालं आहे. आता बदलापूरला दूध आणायला जायचं होतं, तिथं काही ते कमी झाले दूध. आणि खूप लोक गिराईक झालेत आणि दूध कमी झालेलं आहे. माझं सध्या पॅकेटचं दूध वापरायला लागलो आहे. पण पॅकेटचं चांगलं नाही दूध. इकडे कुठे देवाजवळ ठेवा जावं की. आणि तुम्ही त्यांचं सगळं बघू शकता. त्यांनी माहिती सगळी दिलेली आहे. आणि इथे तारीख दिलेली आहे. आणि कुठल्या गाईचं तूप आहे ते पण, गाईची नस्ल कुठली आहे ते पण लिहिले बघा. साहिवाल देसी गोमाता. आता संध्याकाळची वेळ झालेली आहे आणि डॉलूच्या आमच्या फेवरेट हॉटेलमध्ये आम्ही आलेलो आहोत, राजेशाही. आणि इतकी नखरे करत होती ना, म्हणते मला शूट नको करू, माझं शूट नको करू, म्हणून घरी काही तुम्हाला सांगितलेलं नाही आहे. आणि इथं आलेलो आहोत तर पाटमोर शूट घेतलेलं आहे. आम्ही आलेलो आहोत बदलापूरला पनवेल रोडला आहे हे. म्हणजे इथं बऱ्यापैकी झालेलं आहे सगळं. मॅकडॉनल्ड्स, राजेशाही म्हणजे खूप वर्षापासून आहे, असं पण नाही की आता नवीन झालं आहे. आम्ही नेहमी या हॉटेलमध्ये येतो आहे, तुम्ही बघितलेलंच आहे. आणि आता जात आहोत आम्ही हॉटेलमध्ये. आणि सोहमला खूप मिस करतो आहे आम्ही इथं. सोहमला पण फार आवडतं ह्या हॉटेलमधलं जेवण. तशी तरी हॉटेलच्या जेवणाची टेस्ट खूप चांगली आहे, खरंच बऱ्यापैकी चांगली आहे. म्हणजे इतर आम्ही इतके हॉटेल्स इथं ट्राय केलेले आहेत बदलापूर, अंबरनाथमध्ये, तर बऱ्यापैकी आम्हाला राजेशाहीच वाटले. आणि डॉलू आमची इथं मध्ये स्वागत करायला लागलेली आहे. आधी म्हणून ती मध्ये अजिबात शूट करायचं नाही, असे तसं मूडवर असतं पोरांचं. कधी कधी त्यांना असं वाटतं की म्हणजे काय दाखवतो आपलं सतत असतंय ना. कधी कधी प्रत्येकाची ती चॉईस आहे, असं मी म्हणणार नाही आहे की म्हणजे त्यांनी असं का करतात वगैरे. किंवा आमचे साहेब पण कधी कधी ते अजिबात शूटबीट करत नाहीत, कारण ती त्यांची चॉईस आहे. आणि की त्यांना नाही आवडत करायला कधीतरी असं
ठीक आहे. बघू शकता तुम्ही मेनू काय आहे. आणि आम्ही काय विशेष मागवलेलं नव्हतं. आम्ही डॉलून असं काहीतरी स्टार्टरच मागवले. आम्हाला असं पण भूक नव्हती, पण ती खूप हट्ट करायला लागली म्हणे जाऊया जाऊया करून, म्हणून मग गेलो. स्टफ्ड पहाडी मशरूम टिक्का फर्स्ट टाइम ट्राय. काहीतरी वेगळं घेत आहे ना. आणि डॉलून मागवलं आहे. काय गं डॉलू? हां, हे चिकन चॉईस ऑफ सॉस, काहीतरी कसल्या तरी वेगळ्या लेमन ग्रास सॉसमध्ये. आणि मंडळी, आणि खरंच काहीतरी वेगळं होतं हे, म्हणजे चिकन सॉस काहीतरी वेगळ्या सॉसमध्ये घातलेलं, लेमन ग्रास सॉस होता. आणि ह्याची टेस्ट एकदम भन्नाट होती. म्हणजे मी वर्थ होतं हे. 410 रुपयाला काहीतरी होतं, माझ्या लक्षात नाही आता किती किंमत होती, पण वर्थ होतं. म्हणजे मला आवडलं. आणि साहेबांनी हे मशरूम मागवलेले हे पण छान होते. मी पण एक ट्राय केलेला. अशी तर जास्त भूक नव्हती. आम्ही काही वेगळा मेनू वगैरे दुसरा म्हणजे घेतलेला नाही आहे. फक्त एवढंच खाऊन आम्ही जाणार होतो. मला तर भूकच नव्हती. आणि असं पण बाहेरचं काही जास्त काय खाणार, सगळं बाहेर मैद्याचं हे ते सगळं असते, त्याच्यामुळं काय मी घेतलेलं नव्हतं जास्त. हे बघा, मी पण एक मशरूम भरलेला घेतलेला आहे, स्टफ्ड मशरूम. आणि छान होतं ते, माहिती आहे का, काहीतरी वेगळं आणि सोप्पं आहे. साहेब बोलले की तू घरात पण करू शकतेस. आणि खरंच छान होतं. म्हणजे अगदी काहीच विशेष नव्हतं त्याच्यामध्ये, फक्त ते भाजलेलं होतं असं त्याच्यावरती टिक्कासारखं असं, त्याच्यामुळे ते मला आवडलं. त्याची टेस्ट पण छान होती. पण चांगलं आहे तसं, छान आहे टेस्ट पण चांगलं आहे, वेगळं आहे काहीतरी. तुमचं काय बरं. तिला बोललो काही मेन कोर्समध्ये तुला खायचं आहे काय, तर बोलली नाही नाही मला काही खायचं नाही, खाली मॅकडॉनल्ड्समध्ये जायचं आहे. आता काय सांगायचं. मॅकडॉनल्ड्समध्ये तिला काय खायचं होतं काय, बघा तुम्ही बघू शकताय तिनं काय काय सिलेक्ट केलं आहे. आणि काय आजकालच्या पोरांना मॅकडॉनल्ड्समध्ये बरंच काय काय मिळतं, बरंच काय काय. आणि बरं असतं आहे, पण मला आवडत नाही. मुख्य सांगायचं म्हणजे हा जो बर्गर असतो तो मला बिलकुल आवडत नाही. म्हणजे मी कधी खात नाही, खूप महाग असतं ते. पण आजकालच्या पोरांना ते असतं आहे ना, माहिती आहे ना, पोरांचं आपण नाही बनवू पण शकत नाही. आणि बघा तिनं काय काय घेतलेलं, कसली कॉफी घेतलेली, बर्गर घेतलेला, फ्राईज घेतलेले. आणि तिने एकटीनेच खाल्लं, आम्ही काही खाल्लं नाही. म्हणत होती तुम्हाला हवं आहे तर टेस्ट करा, पण आम्ही काही टेस्ट बी केलं नाही. मला तर बिलकुल आवडत नाही आणि ह्यांना पण आमच्या आवडत नाही. असं पण हे जे काही फास्ट फूडचे जेवढे पण प्रकार आहेत ना, ते आम्ही काहीच खात नाही, कधीच नाही. म्हणजे आम्ही विशेष आम्ही दोघं जर असलो तर आम्ही कधीच जात नाही असलं काय खायला. पण पोरं असतात, सोहमला पण आवडते आणि तिला पण आवडते. पण कधी कधी तरी ठीक आहे, पोरांच्या मर्जीचं पण आपण पण केलं पाहिजे कधीतरी, म्हणून काही बोललो नाही आम्ही. आणि तिकडे गेल्यानंतर तिला असलं काही मिळत पण नाही, त्याच्यामुळं ह्यांनी पण परवानगी दिली, बाई घे. असं तरी हे परवानगी देत नाहीत असलं काय खायला, त्यांच्यासमोर तरी पोरं खाऊ शकत नाही, ओरडतात त्यांनी. पण यावेळेला काय बोलले नाही, तिला घे बोलले. आणि मस्त तिनं खाल्लेलं आहे. आणि आता मी चाललेलो आहोत घरी परत रिटर्न. मंडळी, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय, सी यू.